नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. माझा ट्रिपचा हा तिसरा दिवस आहे. मी मऊ मध्य प्रदेश येथे आहे. मी काल इथं साई मंदिरमध्ये झोपलो होतो. सकाळी उठून फ्रेश वगैरे होऊन मी आता निघलो मिलिटरी इन्फंट्रीला गेलो. तिथं तेथील मेमोरियल पाहिलं. हे एकदम शांत वातावरण होतं तिथं. त्यानंतर मी पुढं गेलो महू किल्ला बघायला. नंतर तिथे कळालं मला की 17व्या शतकापासून महू किल्ल्याचा इतिहास आहे. आणि तिथे मला दोन तीन असे कुत्र्याचे पिल्ले दिसले. तर थोडंफार माझ्याकडं खायला होतं, ते मी टाकलं तिथं आणि आलो बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मभूमी याचं स्मारक बघण्यासाठी. ते स्मारक बघितलं आणि नंतर मी इंदोरकडे निघालो. इंदोरमध्ये माझ्या बाईकची फर्स्ट सर्व्हिस मी करून घेतली. मस्त धुवून वगैरे घेतली, फ्रेश वगैरे. त्यानंतर मी इंदोरमध्ये असलेलं कनकेश्वर मंदिर दर्शन घेतलं. तर मी गेलो इंदोर येथील प्रसिद्ध पॅलेस राजवाडा पॅलेस येथे. राजवाडा पॅलेस हे होळकराच्या काळातील बांधलेले वास्तू आहे, भव्य अशी. इंदोरनंतर मी आलो उज्जैन येथे. उज्जैनमध्ये आल्याच्या नंतर नदीमध्ये आंघोळ केली. नंतर एका दुकानातून महाकाल प्रिंटेड टी शर्ट घेतलं. कलर जास्त भपकेदार वाटत होता, त्याच्यामुळे चेंज करून घेतलं. आणि नंतर जिथून मी शर्ट घेतलं तिथं माझी मी बॅग ठेवली. आणि बॅग ठेवताना मी असं प्रूफ म्हणून एक फोटो काढला. तर त्या काकू पहा माझ्याकडे कशा पाहतात, रागाने एकदम. नंतर मी कॉरिडॉरमध्ये गेलो. उज्जैनच्या कॉरिडॉरमध्ये सगळे भव्य अशा प्रतिकृत्या पाहिल्या. सगळ्यात छान मला महादेवाची प्रतिकृती वाटली. नंतर माझा मित्र एकनाथला व्हिडिओ कॉल केला, त्याला पण दाखवलं. नंतर आपलं ते विक्रमादित्यचे नवरत्न आणि त्यांची सभा मंडपाची प्रतिकृती पाहिली. हरसिद्धी माताचं दर्शन घेतलं. त्यानंतर मी गेलो कालभैरव मंदिर दर्शन घेण्यासाठी. ते 2-3 तास या वारकाळ्यामुळं माझे कसे गेले काही कळलं नाही. एकदम एन्जॉयमध्ये इथून तिथून हरिपाठ वगैरे म्हणत होते, भजन वगैरे करत होते ते. आणि त्यामुळे 2-3 तास कसे गेले काही कळलं पण नाही. कालभैरवांचं दर्शन घेतल्याच्यानंतर मी परत येताना मला विक्रांत भैरवांचं मंदिर दिसलं. तिथं मी दर्शन केलं. तिसऱ्या दिवसाचा मुक्काम राम जानकी धर्मशाळा उज्जैन या ठिकाणी झालं. मला 100 रुपयामध्ये बेड भेटला एक.